नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मानदेश करिअर अकॅडमी साताराच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी विजय माने आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला जगाच्या भूगोलाचा टॉपिक आहे पृथ्वीचं वातावरण। पृथ्वीच्या वातावरणामध्ये आपण वातावरणामधले वेगवेगळे थर आणि त्यामध्ये असणारे वायूंचं पर्सेंटेज ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे मित्रांनो लेक्चर शेवटपर्यंत बघा। तुम्हाला पृथ्वीच्या वातावरणाबद्दल कोणताही डाऊट राहणार नाही आणि हे लेक्चर एकदा बघितलं तुम्ही की नंतर तुम्ही पृथ्वीच्या वातावरणाबद्दलची माहिती विसरू शकणार नाही मित्रांनो। चला तर आपण सुरू करूया मित्रांनो। त्याआधी मागच्या लेक्चरमध्ये आपली एक महत्त्वाची गोष्ट राहून गेलेली आहे। मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण दोन अक्षवृत्तांमधलं अंतर आपण बघितलं। पृथ्वीवरती दोन अक्षवृत्तांमध्ये किती अंतर असतं ते आपण बघितलं। ते दोन अक्षवृत्तांमध्ये अंतर किती असतं? जवळजवळच्या दोन अक्षवृत्तांमध्ये 111 किलोमीटर एवढं अंतर असतं हे आपण बघितलं। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण मकर वृत्त आणि कर्कवृत्त बघितल्याच्या नंतर आपण दोन रेखावृत्तांमधलं अंतर बघूया। तर आता मित्रांनो, आता आपण या ठिकाणी दोन रेखावृत्तांमधलं अंतर अक्षवृत्तानुसार कसं बदलत जातं किंवा कोणत्या अक्षवृत्तावर किती असतं हे आपण बघूया। तर बघा मित्रांनो, मी मागच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं की विषुववृत्त जे पृथ्वीचा जो इक्वेटर आहे त्याच्यावरती दोन रेखावृत्तांमधलं अंतर हे 111 किलोमीटर असतं। ते किती असतं? 111 किलोमीटर असतं। जेवढं की दोन अक्षवृत्तांमधलं अंतर आहे तेवढंच अंतर दोन रेखावृत्तामध्ये असतं विषुववृत्तावरती। पण हे अंतर जसं जसं ध्रुवाकडे जसं जातो तसं हे अंतर काय होतं जातं? कमी होत जातं। मग ते किती कमी होत जातं? तर जे आपलं कर्कवृत्त आहे, कर्कवृत्तावरती दोन रेखावृत्तांमधलं अंतर हे 102 किलोमीटर एवढं राहतं मित्रांनो। किती राहतं? 102 किलोमीटर। हे मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलं जातं बरं का। हे अंतर तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। बघा, विषुववृत्तावरती दोन रेखावृत्तांमधलं अंतर 111 किलोमीटर एवढं असतं। तेच अंतर कर्कवृत्त आणि मकरवृत्तावर गेला तर तेच अंतर 102 किलोमीटर एवढं होतं। तेच अंतर तुम्ही आर्टिक आणि अंटार्क्टिक वृत्तावरती जर गेला, आर्टिक वृत्तावरती आणि अंटार्क्टिक वृत्तावरती दोन रेखावृत्तांमधलं जर अंतर तुम्ही बघितलं तर ते फक्त 44 किलोमीटर एवढं राहतं मित्रांनो। किती राहतं? 44 किलोमीटर। मित्रांनो महत्त्वाची माहिती आहे बरं का, ही लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला। आणि हेच नंतर आता पुढं गेलो आपण तसंच ध्रुवाकडं, तर सर्व रेखावृत्त ही ध्रुवाजवळ एकत्र आलेली असतात। मग दोन रेखावृत्तांमधलं ध्रुवाजवळचं अंतर किती असेल मित्रांनो? 0 किलोमीटर एवढं असेल। हे मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपलं राहून गेलं होतं, तेवढं फक्त लक्षात ठेवा। पहा मित्रांनो, पृथ्वीचे वातावरण। तर पृथ्वीचे वातावरण म्हणजे काय? पृथ्वीभोवती असलेल्या वायूंच्या आवरणाला वातावरण असतात असे म्हणतात। म्हणजे पृथ्वीभोवती असणाऱ्या वायूंच्या आवरणाला आपण वातावरण असे म्हणतो। हे बघा, हे असं दिसतंय वातावरण पृथ्वीचं। पृथ्वीला काही वायूंनी अशी कवर करून ठेवलेली आहे आणि त्याला आपण पृथ्वीचं वातावरण असं म्हणतो। आता ह्या वातावरणाचं इम्पॉर्टन्स काय आहे मित्रांनो? पृथ्वी हा सूर्यमालेतला एकमेव असा ग्रह आहे की ज्याच्यावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे। हे आपण पहिलंच बघितलं। ती जीवसृष्टी अस्तित्वात असण्याचं महत्त्वाचं कारण हे वातावरणच आहे मित्रांनो। पृथ्वीच्या वातावरणामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पत्ती झाली किंवा ती जीवसृष्टी जिवंत राहण्यासाठी मदत होते। मग आता वातावरणाचं महत्त्व तुम्हाला या गोष्टीवरून कळत असेल की वातावरण पृथ्वीला जर नसेल तर पृथ्वीवरती आपण जिवंतच राहू शकत नाही। मग आता ह्या वातावरणाबद्दल आज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे। या वातावरणाचा विस्तार हा मित्रांनो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किंवा समुद्रसपाटीपासून 1000 किलोमीटरपर्यंत झालेला आहे। मग ह्या 1000 किलोमीटरमध्ये वातावरणाचे वेगवेगळे टप्पे पडतात किंवा वेगवेगळे थर पडतात। ते सगळे थर, कोणत्या थराचा उपयोग काय होतो, कोणत्या थरामध्ये तापमान कमी होतं वाढतं, हे सगळं आपण या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे। त्याआधी अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे या ठिकाणी। ती कोणती? तर या ठिकाणी बघा मेन्शन केले, वातावरणाच्या एकूण वस्तुमानापैकी 99% वस्तुमान हे 32 किलोमीटरपर्यंतच्याच
प्रदेशामध्ये सापडतं किंवा 32 किलोमीटरच्याच लेअरमध्ये आपल्याला सापडतं. आता असं का मित्रांनो, की 99% जी हवा आहे, थोडक्यात आपण हवाच म्हणू वातावरणाला, की 99% पृथ्वीच्या भोवतालची हवा आहे ती फक्त पृथ्वीच्या समुद्रसपाटीपासून 32 किलोमीटरच्याच प्रदेशामध्ये एकवटलेली तुम्हाला दिसते. असं का, तर याच्या पाठीमागं कारण आहे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे आपण पृथ्वीपासून भरपूर वरती गेल्यानंतर तिथं हवाच अस्तित्वात नाही मित्रांनो, म्हणजे निर्वात पोकळे, म्हणजे हवा ही फक्त पृथ्वीच्या जवळच एकवटलेली आहे. आणि त्यातली 99% हवा ही पृथ्वीच्या 32 किलोमीटर उंचीच्या परिसरामध्येच एकवटलेली आहे. आता मित्रांनो, सर्वप्रथम हे वातावरण आपण बनलं आहे कशापासून हे पाहू. वातावरण कशापासून बनलेलं असतं मित्रांनो? वातावरणामध्ये मेन महत्त्वाचा जो वातावरणाचा 78% भाग कव्हर करतो असा नायट्रोजन वायू वातावरणामध्ये आहे. म्हणजे पृथ्वीच्या 100% वातावरणापैकी 78% हा नायट्रोजन वायू पृथ्वीच्या वातावरणामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो बघा ऑक्सिजनचा. ऑक्सिजन हा आपण आपला प्राणवायू असं म्हणतो. ऑक्सिजनची पृथ्वीवरील सजीवांना गरज असते. ऑक्सिजनशिवाय पृथ्वीवरचा सजीव जगूच शकत नाही. हा ऑक्सिजन ज्याला आपण प्राणवायू म्हणतो हा 21% किंवा एक्झॅक्टली जर बघितला आकडा तर तो 20.99% एवढा आहे. ही जी डायग्रॅम आहे मित्रांनो ही स्टेट बोर्डाच्या पुस्तकातली आहे. त्यामुळं या आकड्यांवर तुम्ही जरा जास्त भर द्या. आणि ही एक्झॅक्ट फिगर आहे जी मी गुगलवरनं शोधलेली आहे. इकडचे जे आकडे आहेत ते गुगलवरचे आकडे आहेत. तर बघा, दुसऱ्या क्रमांकावर किंवा दुसरा क्रमांक कुणाचा लागतो? ऑक्सिजनचा. तो किती आहे? 21%. नायट्रोजन 78%. तिसऱ्या क्रमांकावर येतो मित्रांनो ऑर्गॉन किंवा ॲर्गॉन. ॲर्गॉन हा वायू 0.9% एवढा पृथ्वीच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर चौथ्या क्रमांकावर कोण येतो? तर चौथ्या क्रमांकावर येतो कार्बन डायऑक्साईड. पेपरमध्ये मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये ह्या वायूंचं तुम्हाला क्रम विचारला जाऊ शकतो किंवा कोणता वायू किती % आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही वही घेऊन बसला असेल तर हे नोट करून घ्या. आता इतर वायू, पृथ्वीच्या वातावरणामध्ये इतर वायू किती आहेत? तर ते किती आहेत? 0.07%. या ठिकाणी तुम्ही मित्रांनो हायड्रोजन हा वायूसुद्धा लक्षात ठेवू शकता. हायड्रोजन वायू हा 0.01% एवढा हायड्रोजन वायू पृथ्वीच्या वातावरणामध्ये असतो. आणि बाकी इतर तत्सम घटक पृथ्वीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी स्टेट बोर्डात 0.07% दिलं आहे आणि इकडं गुगलवर 0.01% दिलं आहे. स्टेट बोर्डावर जरा जास्त फोकस करा मित्रांनो आणि ही फिगर तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपण पृथ्वीच्या वातावरणाचा पहिला थर बघूया. पहिल्या थराचं नाव आहे बघा तपांबर. तपांबराला इंग्लिशमध्ये ट्रोपोस्फिअर असं सुद्धा म्हटलं जातं. हा तपांबर हा थर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या लगत असतो. हा बघा इथं पृथ्वीच्या लगतचा, पृथ्वीच्या सर्वात जवळचा वातावरणाचा थर हा तपांबर हा असतो. मग तपांबराची जाडी किती असते? तर तपांबराची सरासरी जाडी ही 10 ते 12 किलोमीटर एवढी असते. आता या तपांबरामध्ये अजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे मित्रांनो, ही आपली अशी जर पृथ्वी आहे तर पृथ्वीच्या ध्रुवांजवळ तपांबर हे कमी उंचीवर असतं. म्हणजे ध्रुवांजवळ तपांबराची उंची ही फक्त 6 ते 8 किलोमीटर एवढीच असते. 6 ते 8 किलोमीटर एवढीच असते. पण दोन्ही ध्रुवांजवळ, दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव या दोन्ही ध्रुवांजवळ तपांबराची उंची ही 6 ते 8 किलोमीटर एवढी असते. म्हणजे आपलं विषुववृत्त आहे. विषुववृत्त म्हणजे पृथ्वीचा मध्य. ह्या पृथ्वीच्या मध्यावर तपांबराची जाडी ही 20 किलोमीटरपर्यंत वाढलेली आपल्याला बघायला भेटते. म्हणून तपांबराची सरासरी जाडी जर आपण घेतली तर ती आपण 10 ते 12 किलोमीटर एवढी घेतो. आता पुढं बघा मित्रांनो, वातावरणातील हवेच्या एकूण वस्तुमानापैकी 80% वस्तुमान हे या थरामध्येच असतं.
म्हणजे बघा, आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं की वातावरणाच्या एकूण वस्तुमानापैकी जवळजवळ 98 ते 99% वस्तुमान हे पृथ्वीच्या 32 किलोमीटरच्या लेअरपर्यंत एकवटलेलं असतं. त्याच्यापैकीसुद्धा जो आपला 10 ते 12 किलोमीटरचा तपांबराचा लेअर आहे, ह्याच्यामध्ये त्या हवेचं 80% वस्तुमान एवढं एकवटलेलं तुम्हाला दिसतं. आता हवेतलं बाष्प जे असतं, म्हणजे आपण वाफ म्हणतो हवेची किंवा पाण्याची वाफ, हे वाफसुद्धा 90% वाफ ही या तपांबर या थरामध्येच तुम्हाला एकवटलेली दिसते. ढग, धुकं, पाऊस, वादळ, विजा, हिमवृष्टी ह्या ज्या नैसर्गिक क्रिया आहेत, ज्या आपल्याला जगण्यासाठी गरजेच्या सुद्धा आहेत किंवा नैसर्गिक जे चक्र सगळं चालतं, हे सगळं चक्र हे 10 ते 12 किलोमीटरच्या तपांबर या पृथ्वीच्या वातावरणाच्या थरामध्येच चालू असतं मित्रांनो. ह्याच्यावरती ढग, पाऊस हे असतं का? नाही, हे सगळं तपांबरामध्येच चालू असतं. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन हे तपांबरात सर्वाधिक आढळणारे घटक आहेत. बघा मित्रांनो, ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा पृथ्वीचं तापमान वाढत चाललं आहे, हा शब्द तुम्ही वारंवार ऐकत असाल, किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. तर हा नक्की मुद्दा काय आहे तो तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. बघा, पृथ्वीवर जी सूर्याची किरणं पडतात, ती सूर्याची किरणं पृथ्वीकडं येण्यासाठी किंवा येत असताना मध्ये एक ओझोनचा लेअर लागतो. ती अतिनील किरणं सूर्याची पृथ्वीपर्यंत पोचू देत नाहीत, जी जीवसृष्टीला घातक असतात. तो ओझोन पृथ्वीपर्यंत ती किरणं पोचू देत नाही. हे सगळं आपण पुढं बघणार आहे. पण मित्रांनो, जी सूर्याकडनं आपल्याला आवश्यक असतात तीसुद्धा किरणं जी पृथ्वीवर पडतात, ती पृथ्वीवरची किरणं पृथ्वीवर पडून परत ज्यावेळी रिफ्लेक्ट होत असतात, पृथ्वीवर किरणं सूर्याची पडली जी आपल्याला आवश्यक आहेत, जी घातक नाहीत, ती पृथ्वीवर किरणं पडल्यानंतर ती किरणं रिफ्लेक्ट होत असताना, म्हणजे ती उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून रिटर्न जात असताना, हा जो कार्बन डायऑक्साईड हा वायू आहे, हा वायू काय करतो, ती रिवर्स झालेली किरणं किंवा रिफ्लेक्ट झालेली जी प्रकाशाची किरणं आहेत किंवा रिफ्लेक्ट झालेली जी उष्णता आहे, त्या उष्णतेला ह्या तपांबराच्या बाहेर जाऊ देत नाही. म्हणजे काय होतं बघा, जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तपांबरामध्ये, ती रिफ्लेक्ट झालेली किरणं तपांबराच्या बाहेर जाऊ देत नाही. तो काय करतो, एकतर ती किरणं साठवतो किंवा ती पुन्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे काय करतो, रिफ्लेक्ट करतो. कोण? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हाच फक्त नाही, तर त्याच्यामध्ये तुमचे जे ग्रीन हाऊस इफेक्टवाले सगळे जे वायू आहेत, ज्याच्यामध्ये तुमचे क्लोरोफ्लोरोकार्बन येतात, कार्बन मोनॉक्साईड येतो, कार्बन डायऑक्साईड येतो, हे सर्व जे घटक आहेत, ज्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्टचं कारण म्हणतो, हे सगळे घटक ह्या पृथ्वीचं जे उष्णता आहे किंवा पृथ्वीचे जे तापमान आहे ते वाढवण्यासाठी काय होतात, कारणीभूत ठरतात. आणि मग या पृथ्वीचं जे तापमान दिवसेंदिवस जे वाढत चाललं आहे, ह्याच्यामुळं काय होतं, मग जो मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीच्या 2 ध्रुवाकडं सूर्याची किरणं पोहोचतच नाहीत किंवा 6-6 महिने तिकडं सूर्यकिरणं पोहोचत नाहीत किंवा तिरपा सूर्यप्रकाश पोचतो. त्यामुळे तिकडं काय आहे की जे पाणी आहे ते बर्फाच्या स्वरूपात साठलेलं आहे. मग ते बर्फाच्या स्वरूपात साठलेलं पाणी ही पृथ्वीच्या ग्रीन हाऊस इफेक्टमुळं किंवा ह्या वायूंमुळं, आपण जे पोल्युशन करतो, पोल्युशनमध्ये बाहेर पडणाऱ्या वायूंमुळं जे पृथ्वीचं तापमान वाढते, त्याच्यामुळं तो ध्रुवांकडचा बर्फ वितळायला लागला आहे. आणि तो बर्फ वितळल्यामुळं पृथ्वीवरच्या समुद्राच्या पाण्याची पातळी काय झाली, वाढायला लागली. बरं, आता मग तुम्ही म्हणाल की समुद्राच्या पाण्याची पातळीच वाढते सर, मग त्याच्यामुळं आपल्याला काय धोका आहे किंवा काय. तर मित्रांनो, जगामध्ये असे बरेच देश आहेत की जे बेटावरती स्थित आहेत, त्यांची समुद्र सपाटीपासूनची उंचीच एक 2-2, 3-3 मीटर किंवा एक 5 मीटर 6 मीटर एवढी आहे. मग आता असे बेटांवरचे जे देश आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटाच आहे ना, की समुद्राच्या पाण्याची जर पातळी वाढते बर्फ वितळून ध्रुवावरचा, तर काही दिवसांनी किंवा कालांतरानं हे देश नामशेष होण्याच्या परिस्थितीत आहेत. म्हणून ग्रीन हाऊस इफेक्ट हा पृथ्वीसाठी किंवा आपल्या जीवसृष्टीसाठी काय एक धोक्याची घंटा आहे. पुढचं
जी तुम्हाला पेपरमध्ये काय विचारलं जातं, पेपरमध्ये तुम्हाला विचारलं जातं तपांबरामध्ये, म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातला तपांबर जो थर आहे त्याच्यामध्ये तापमान कसं वाढत जातं किंवा कसं कमी होत जातं. तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो की उंचीनुसार किंवा जसं 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 वर वर जावं तसं तसं काय होतं, तापमान कमी होत जातं किंवा उंच जे पर्वत वगैरे आहेत त्यांच्या शिखरांवरती तुम्हाला थंड हवेची ठिकाणे आढळतात. तर ते कशामुळं, वातावरणामध्ये जसजसं तपांबरामध्ये जसजसं आपण वर वर जातो तसं वातावरणाचं तापमान हे काय होत जातं, कमी होत जातं. कमी होत जातं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो, पण ते किती कमी होतं याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. तर ते बघा किती कमी होत असतं. तपांबरात दर 1 किलोमीटरला, प्रत्येक 1 किलोमीटरसाठी तापमान हे 6.5 अंश सेल्सिअसनं कमी होत असतं. म्हणजे प्रत्येक 1 किलोमीटर तुम्ही वरती गेला, उंचीवर 1 किलोमीटर उंचीवर गेला की तुम्हाला 6.5 अंश सेल्सिअसनं तापमान काय होईल, कमी झालेलं आढळेल. आता बघा मित्रांनो, पृथ्वीच्या वातावरणाच्या याच थरामध्ये तुम्हाला विमानं वगैरे हे उडताना सुद्धा दिसतात. चला आपण आता पुढचा थर बघूया. मित्रांनो, वातावरणाचा पुढचा थर आहे तापस्तब्दी. ॲक्च्युली आपण त्याला थर असं म्हणू शकत नाही, तो तपांबराचाच एक भाग आहे. जिथं तपांबराचा एंड होतो किंवा 10 किलोमीटरपर्यंत तपांबरामध्ये आपण बघितलं की तापमान वाढत जातं, पण त्याच्यानंतर हवेची जी घनता आहे किंवा हवा विरल होत जाते आणि हवा विरल झाल्यामुळं 10 किलोमीटरपासून पुढच्या 3-4 किलोमीटरपर्यंत तापमान हे स्टेबल राहतं किंवा ते बदलत नाही. आणि त्या तापमान बदलत नाही त्या वायूच्या थराला, त्या 3-4 किलोमीटरच्या थराला आपण तापस्तब्दी असं म्हणतो. तापस्तब्दी हा वातावरणाचा पुढचा थर म्हणजे स्थितांबर आणि तपांबर या दोघांना वेगळं करतो. बघा, आपण स्लाईडमध्ये जाऊया. तपांबर आणि स्थितांबर यांना अलग करणाऱ्या वायूंच्या हलक्या थराला तापस्तब्दी असं म्हणायचं. काही पुस्तकांमध्ये तापस्तब्दी हा तपांबराचाच पार्ट दिलेला तुम्हाला आढळेल किंवा काही पुस्तकांमध्ये तापस्तब्दी असा तुम्हाला वेगळा थरसुद्धा दिलेला आढळेल त्या ठिकाणी. मित्रांनो, या थरामध्येच तापमान स्थिर असल्यामुळे याला तापस्तब्दी असं म्हणतं. बघा, याच्या नावावरूनच याची डेफिनेशन तुम्ही अंदाज लावू शकता की तापस्तब्दी, स्तब्ध होणे म्हणजे काय, थांबणे किंवा तापमान त्या ठिकाणी कमीही होत नाही आणि वाढतही नाही. हा ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर ह्या दोघांच्या मध्ये किंवा या दोघांना वेगळा करणारा थर आहे तो. या ठिकाणी तपांबर ज्या ठिकाणी एंड होतं त्या ठिकाणी तापस्तब्दी असते. मित्रांनो, पुढचा वातावरणाचा स्तर आहे स्थितांबर. स्थितांबराबद्दल आपण बोलूया. स्थितांबर हा वातावरणाचा तपांबराच्या वरती येणारा स्तर आहे तुम्हाला सांगितलं, आणि स्थितांबराला आणि तपांबराला वेगळं करणारी तापस्तब्दी हा एक लेअर आपण बघितला. स्थितांबराला स्ट्रॅटोस्फिअर असं सुद्धा म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचं, स्ट्रॅटोस्फिअर. आता हा तपांबराच्या वर किती किलोमीटरपर्यंत स्थितांबर पसरलेलं असतं, तर तपांबराच्या वरती 50 किलोमीटरपर्यंत स्थितांबर हा पृथ्वीच्या वातावरणाचा थर आहे. आणि आता ह्या स्थितांबराचं महत्त्वाचं हे काय किंवा महत्त्व काय आहे, तर ह्या स्थितांबरामध्ये आपला जो ओझोनचा थर आहे, तो ओझोनचा थर ह्या स्थितांबरामध्येच आहे. स्थितांबराच्या खालच्या बाजूला म्हणजे पृथ्वीच्या वातावरणामध्ये जवळजवळ 15 किलोमीटरपासून 30 किलोमीटर ह्या अंतरामध्ये सगळ्यात जास्त ओझोन आपल्याला आढळतो. मग ह्या ओझोनचं महत्त्व काय आहे, ते मी तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये सांगतो. परंतु या ठिकाणी स्थितांबराला स्थितांबर का म्हटलं जातं किंवा हे आपण बघूया. तर बघा, उंचीनुसार तापमान वाढीचा दर स्थितांबरामध्ये अतिशय कमी असतो. म्हणजे तापमान काय होतं, तुम्ही आता आपण आधीच बघितलं की तापस्तब्दी ज्या ठिकाणी तापमान काय होतं, वाढतही नाही किंवा कमीही होत नाही, त्याच प्रकारचं किंवा तसंच थोडंसं स्थितांबरामध्ये सुद्धा
भरपूर उंचीपर्यंत तापमानाची हालचालच होत नाही आणि त्याच्यानंतर तापमानवाढीचा दर अतिशय कमी असतो किंवा तापमान एकदम थोडं थोडं वाढत जातं, म्हणून त्याला आपण स्थितांबर असं म्हटलं जातं. मित्रांनो, आता आपण ओझोनच्या थराबद्दल थोडीशी माहिती घेऊया. ओझोनचा थर हा 15 ते 30 किलोमीटर या वातावरणाच्या थरामध्ये असतो हे तुम्हाला मी सांगितलं. ओझोनचा थर हा 10% ओझोन हा तपांबरामध्येच असतो मित्रांनो, आणि उरलेला जो 90% जो ओझोन आहे तो आपल्याला स्थितांबरामध्ये किंवा स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आपल्याला आढळतो. आता ओझोनचं महत्त्व काय आहे मित्रांनो? पृथ्वीवरच्या जीवसृष्टीला ओझोनचं महत्त्व आहे किंवा पृथ्वीवरची जीवसृष्टी ओझोनच्या थराशिवाय जगूच शकत नाही. तर ती कशी, तर ते सुद्धा आपण बघूया. आता 1913 साली ओझोनचा शोध किंवा ओझोनच्या थराचा शोध हा 2 फ्रेंच शास्त्रज्ञांनी लावलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर ते कोण 2 फ्रेंच शास्त्रज्ञ आहेत? तर चार्ल्स फॅब्री आणि हेनरी बोयसन ह्या दोघांनी काय केलं? ओझोनच्या थराचा 1913 साली शोध लावलेला आपल्याला आढळतो. आता हे 2 शास्त्रज्ञ तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाममध्ये शास्त्रज्ञ विचारण्यावर बऱ्याच एक्झाममध्ये फोकस असतो मित्रांनो, त्यामुळे हे 2 शास्त्रज्ञ तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, ओझोनमुळं कशी पृथ्वीवरची जीवसृष्टी सेव्ह होते किंवा कशी जीवसृष्टीचं रक्षण कसं केलं जातं? तर सूर्याकडून जी अतिनील किरणे येतात, अतिनील किरणं म्हणजे काय? अल्ट्राव्हायोलेट रेज. हे अतिनील किरणं किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत हे पृथ्वीवरच्या जीवसृष्टीला घातक असतात. मग हे घातक असल्यामुळं हा जो ओझोनचा लेअर आहे ही अतिनील किरणं 99% अतिनील किरणं म्हणजे जवळजवळ सगळीच म्हणलं तरी चालेल. 1% अतिनील किरणं पृथ्वीवर येतात सुद्धा मित्रांनो, पण 99% अतिनील किरणं जे आहेत ती किरणं हा ओझोन वायू हा शोषून घेतो आणि त्याच्यामुळं शोषून घेतो किंवा त्यांना परावृत्त करतो किंवा रिटर्न पाठवतो. म्हणून ओझोन वायूमुळं पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचं काय होतं? रक्षण केलं जातं. आता हा ओझोनचा थरसुद्धा काय आहे? धोक्यात आहे मित्रांनो, कारण पृथ्वीवरती जे आपण पोल्युशन करतो त्याच्यामुळं ओझोनच्या थरात काय झाले म्हणजे ओझोनचा थर कमी होत चालला आहे किंवा विरळ होत चालला आहे. त्याच्यामुळं सूर्याची अतिनील किरणं ही पृथ्वीवर डायरेक्ट पडण्याची शक्यता वर्तवली जाते. आता कशामुळं ओझोनचा थर कमी होते? तर काही वायू आहेत घातक, ओझोनच्या थरासाठी काही घातक वायू आहेत, ते खाली दिलेले आहेत बघा या ठिकाणी. ह्या वायूंच्या उत्सर्जनामुळं ओझोनचा थराचा काय होतं चालला आहे? ऱ्हास होत चालला आहे. त्याच्यामध्ये कोण येतं? नायट्रिक ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड म्हणजे याला आपण नायट्रिक ऑक्साईडला NO म्हणतो, नायट्रस ऑक्साईडला NO2 म्हणतो आपण, क्लोरीन ज्याला आपण Cl म्हणतो, ब्रोमिन Br आणि क्लोरोफ्लोरोकार्बन जे तुम्हाला सांगितलं मागच्या स्लाईडमध्ये पण आपलं याच्याबद्दल डिस्कशन झालं की पृथ्वीवरच्या ग्रीन हाऊस इफेक्टला क्लोरोफ्लोरोकार्बन हा गॅस काय म्हणजे हा कारणीभूत ठरतो. याला आपण CFC असं म्हणतो किंवा CFCs असं म्हणतो क्लोरोफ्लोरोकार्बनला. आणि हायड्रॉक्सिल ह्या सगळ्यांमुळं पृथ्वीवरच्या ओझोनच्या थराचं काय चाललं आहे? ऱ्हास होत चाललेला आहे. मित्रांनो, स्थितांबरानंतरचा वातावरणाचा भाग आहे मध्यांबर. ॲक्च्युली मध्यांबर हा स्थितांबराचाच एक भाग म्हणून ओळखला जातो. मध्यांबर हे 50 किलोमीटरपासून 85 किलोमीटरपर्यंत पसरलेलं असतं. हे बघा या ठिकाणी याला मेसोस्फिअर असं सुद्धा म्हटलं जातं किंवा काही बुक्समध्ये तुम्हाला दोन्ही मिळून एकत्र याला स्ट्रेटोस्फिअर किंवा स्थितांबर असं म्हटलेलं आढळेल. म्हणजे स्ट्रेटोस्फिअर आणि मेसोस्फिअर हे एकच भाग आहेत. आता पृथ्वीच्या वातावरणाच्या 80 किलोमीटरपर्यंतच्या थराला मध्यांबर असे म्हणतात. मध्यांबर हा स्थितांबराचाच भाग म्हणून ओळखला जातो आणि या भागात तापमान बघा सर्वात कमी असतं. वातावरणातलं सर्वात कमी तापमान हे मेसोस्फिअर ह्या भागामध्ये असतं, कारण इथं हवा कशी असते? विरळ असते. मित्रांनो, मध्यांबराच्या नंतरचा वातावरणाचा थर आहे तो आहे आयनांबर. आता
आयनांबराला आपण आयनोस्फिअर असं सुद्धा म्हणतो, आयनोस्फिअर असं म्हणतो. आणि जो थर्मोस्फिअर इथं जे दाखवलं आहे थर्मोस्फिअर, हा थर्मोस्फिअर म्हणजे आयनोस्फिअरचा एक भाग आहे, ते मी सांगतो. थर्मोस्फिअरला मराठीमध्ये आपण दलांबर असं म्हणायचं. दलांबर हा आयनांबराचा एक भाग आहे. तर आता हे आयनांबर आहे ना, ते पृथ्वीच्या वातावरणामध्ये 85 किलोमीटरपासून, म्हणजे जिथं मध्यांबराचा एंड होतो तिथून ते 500 किलोमीटरपर्यंत काय होतं, पसरलेलं असतं. कोण? आयनांबर. आता याला आयनांबर का म्हणायचं, तर आयनांबर का म्हणायचं ते सांगतो बघा मित्रांनो. या थरामध्ये हवा, मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीच्या वातावरणामध्ये जसजसं वरती जावं तसं हवा विरल होत जाते. आणि हवा विरल होत असल्यामुळं आयनांबरामध्ये हवा एकदम विरल असते. आणि सूर्याकडून जी येणारी अल्ट्राव्हायोलेट किरणं असतात किंवा ज्या UV रेडिएशन्स असतात सूर्याच्या, ह्या UV रेडिएशन इथल्या विरल हवेमध्ये पडल्यावर या ज्या हवेमधले वायू असतात, ह्या वायूंचे आयन तयार होतात. आयन म्हणजे या वायूंच्या अणूंवरती धन चार्ज त्या ठिकाणी येतो, किंवा हे वायूंचे जे अणू आहेत त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी तयार होतो. कशामुळं? सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळं. आणि इथं भरपूर वायूंचे असे आयन तयार होतात, आणि म्हणून या थराला आपण काय म्हणतोय? आयनांबर असं म्हणतोय. आता आयनांबरामध्ये पण 3 थर पडतात बघा. आयनांबरामध्ये दलांबर हा एक थर आहे, ई लेअर म्हणून एक थर असतो, आणि एफ लेअर म्हणून एक थर असतो. आता काय आहे ते हे थर आपण बघूया. बघा, दलांबर म्हणजेच इंग्लिशमध्ये थर्मोस्फिअर. थर्मोस्फिअर दलांबर म्हणजेच. आता दलांबराला थर्मोस्फिअर किंवा आयनांबरामध्ये दलांबर हा पार्ट का पडतो, तर स्थितांबराला लागून वर लगेच, म्हणजे 85 किलोमीटरच्या जो पोर्शन आहे त्याच्यावरती लगेच लागून काय होतं, या थरामध्ये हवा तर विरळ असतेच, पण तापमान फास्ट वाढतं किंवा तापमान वाढीचा दर जास्त असतो. मी तुम्हाला सांगितलं की स्थितांबरामध्ये तापमान वाढीचा दर कमी असतो, त्याच्यामुळे त्याला आपण स्थितांबर असं म्हणतोय. पण ज्यावेळी आपण आयनांबरामध्ये प्रवेश करतोय त्यावेळी दलांबर हा पहिलाच पार्ट असा लागतोय की त्याच्यामध्ये काय होतंय, तापमान वाढीचा दर हा काय जास्त आहे, म्हणून याला आपण थर्मोस्फिअर असं म्हणतो. इथं काय असतं, प्रचंड तापमान असतं, म्हणून याला दलांबर किंवा थर्मोस्फिअर असं म्हणतोय. थर्मोस्फिअर हा आयनोस्फिअरचा काय पार्ट आहे. आता ई लेअर म्हणजे काय असतं? ई लेअर बघा, आयनांबरामध्ये 100 किलोमीटरपासून 208 किलोमीटरपर्यंत पृथ्वीकडून ज्या मध्यम रेडिओ लहरी सोडल्या जातात, पृथ्वीवरच्या ज्या मध्यम रेडिओ लहरी असतात ह्या परावृत्त केल्या जातात. आता रेडिओ लहरींचे पण प्रकार पडतात, ते आपण पुढं पाहणार आहे मित्रांनो विज्ञानामध्ये. तोपर्यंत एवढं लक्षात ठेवा की मध्यम रेडिओ लहरी आणि लघु रेडिओ लहरी असे रेडिओ लहरीचे प्रकार आहेत. मग त्यातल्या ज्या मध्यम रेडिओ लहरी आहेत त्या ह्या आयनोस्फिअरमध्ये किंवा आयनांबरामध्ये 100 ते 208 या पट्ट्यामधनं या रेडिओ लहरी पृथ्वीवर परत रिटर्न केल्या जातात किंवा तिथनं पृथ्वीवर परत पाठवल्या जातात, परावर्तित केल्या जातात. म्हणून या लेअरला ई लेअर असं म्हटलं जातं. म्हणजे मध्यम लहरी परावर्तित करणारा लेअर कोणता? ई लेअर. आणि लघु लहरी परावर्तित करणारा लेअर कुठला? एफ लेअर. असे 2 लेअर आयनांबरामध्ये असतात, हे लक्षात ठेवा मित्रांनो. मित्रांनो, आपला आता पृथ्वीच्या वातावरणाचा शेवटचा भाग राहिला आहे, ज्याला आपण बाह्यांबर असं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला एक्झोस्फिअर असं म्हणायचं. एक्झो म्हणजे सगळ्यात बाहेरील, किंवा बाह्यांबर या शब्दावरून सुद्धा त्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला पाहिजे की बाह्यांबर म्हणजे काय, सगळ्यात बाहेरचा थर, की जिथं आपल्या पृथ्वीचं वातावरण काय होतं, संपतं. तर मी सांगितलं की आयनांबर कुठंपर्यंत असतं, तर 85 किलोमीटरपासून 500 किलोमीटरपर्यंत आयनांबर हे पसरलेलं असतं. आणि आयनांबराच्या बाहेर 1000 किलोमीटरपर्यंत 1000 किलोमीटरपर्यंत हा एक्झोस्फिअर हा पसरलेला दिसतो आपल्याला. एक्झोस्फिअरमध्ये टेम्परेचर हे वाढतच जात असतं मित्रांनो. टेम्परेचर काय होतं, वाढतच जातं. आणि
हा पृथ्वीच्या वातावरणातला सर्वात बाहेरील थर असून यामध्ये हायड्रोजनसारखे हलके वायू सापडतात. आता असे हलके वायू सापडण्याचं कारण काय मित्रांनो? कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळं जड वायू आहेत ते पृथ्वीच्या तपांबरामध्येच असतात. हे आपण बघितलं की 99% जे पृथ्वीचं जे हे आहेत ते सगळं 32 किलोमीटरपर्यंतच 99% वातावरण पृथ्वीनं खेचून ठेवलेलं असतं. म्हणजे हलके वायू आहेत ज्याच्यावर गुरुत्वाकर्षणाचा कमी परिणाम होतो, ते सगळे हलके वायू ह्या एक्झोस्फिअरमध्ये असतात किंवा बाह्यांबरामध्ये आपल्याला आढळतात. मित्रांनो, आता आपण एकाच डायग्रॅममध्ये सर्व वातावरण पृथ्वीचं एकदा रिवाईज करू आणि आपण लेक्चरचा एंड करूया. आपण काय बघितलं की पहिल्या 12-13 किलोमीटर सरासरी 12 ते 13 किलोमीटर पहिल्या सरासरी 12 ते 13 किलोमीटरमध्ये किंवा ध्रुवांजवळ 6-7 किलोमीटर आणि विषुववृत्तावर 20 किलोमीटरपर्यंत एवढी पहिल्या लेअरची म्हणजे आपल्या ट्रोपोस्फिअरची किंवा तपांबराची काय असते, तपांबराची जाडी असते. हा पृथ्वीचा पहिला थर असतो वातावरणाचा पहिला थर असतो कोण? तपांबर. तपांबरानंतर स्थितांबर किंवा स्ट्रॅटोस्फिअर हा थर येतो. ह्या थरामध्ये मध्यांबर आणि स्थितांबर हे दोन्ही थर येतात. हा थर कुठून कुठपर्यंत असतो? तर हा थर पृथ्वीचा हा 13 किलोमीटरपासून 85 किलोमीटरपर्यंत जवळजवळ किंवा मध्यांबर काही पुस्तकांमध्ये 13 पासून 50पर्यंत स्थितांबर आणि 50 पासून 85पर्यंत मध्यांबर असं दिलेलं आहे. पण मध्यांबर हा स्थितांबराचाच पार्ट असतो असं सुद्धा काही ठिकाणी लिहिलेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता स्थितांबरामध्ये तापस्तब्धी नावाचा एक लेअर असतो, तो तपांबर आणि स्थितांबर ह्या दोघांना वेगळा करत असतो. त्याच्यानंतर स्थितांबरामध्येच ओझोनचा लेअरसुद्धा असतो. तो कुठून कुठपर्यंत असतो? तो 15 ते 30 किलोमीटर ह्या अंतरामध्ये ओझोन वायू काय असतो? जास्त असतो किंवा या अंतरामध्ये तो सापडतो. हे एक लक्षात ठेवा. ओझोनला काय म्हणायचं? O3. त्यानंतर मध्यांबरामध्ये तुम्हाला सांगितलं की मध्यांबरामध्ये काय असतं? तापमान काय असतं? सगळ्यात कमी असतं किंवा वातावरणातलं तापमान सगळ्यात कमी कुठल्या थरामध्ये असतं? मध्यांबरामध्ये असतं. स्थितांबरामध्ये संपूर्ण स्थितांबरामध्येच तापमान कमी असतं म्हणून त्याला स्थितांबर असं म्हणायचं. आणि जसं आपण स्थितांबरामधून आयनांबरामध्ये प्रवेश करतो तसं इथं तापमान काय होतं? तापमानाची वाढण्याची गती काय होती? वाढते. म्हणजे टेम्परेचर आयनांबरामध्ये काय होतं? वाढतं. आयनांबराचाच एक पार्ट असतो थर्मोस्फिअर किंवा आपण त्याला दलांबर असं म्हटलो. आणि दलांबरामध्ये तापमान काय असतं? सगळ्यात जास्त असतं म्हणून त्याला थर्मोस्फिअर असं म्हणायचं. परत आयनांबराचेच 2 पार्ट आपण बघितले, ई लेअर आणि एफ लेअर. आता ई लेअर कुठं असतो? पृथ्वीच्या 100 किलोमीटरपासून 208 किलोमीटर या वातावरणामध्ये आपल्याला ई लेअर हा लेअर सापडतो. ई लेअर काय करतो? पृथ्वीवरनं गेलेल्या मध्यम प्रकारच्या रेडिओ लहरी काय करतो? ई लेअर परावर्तित करत असतो. आणि त्याच्यावरती कुठला लेअर असतो? एफ लेअर असतो. एफ लेअर काय करतो? पृथ्वीवरून जाणाऱ्या लघु प्रकारच्या ज्या लहरी असतात ह्या लघु प्रकारच्या लहरी परावर्तित करण्याचं काम कोण करत असतं? एफ लेअर करत असतो. ह्या आयनांबराच्या बाहेरच्या बाजूला बाह्यांबर चालू होतं. बाह्यांबर हे 500 किलोमीटरपासून 1000 किलोमीटरपर्यंत पसरलेलं असतं. हे सगळं आपण बघितलं. अजून एक सांगायचं राहिलं, आपण जे सॅटेलाईट वगैरे पाठवतो पृथ्वीवरून किंवा कृत्रिम उपग्रह वगैरे सगळे असतात, हे सगळे बाह्यांबरामध्ये स्थित असतात मित्रांनो. ज्या ठिकाणी हवा एकदम विरल असते किंवा हवेचं अस्तित्व नसतं म्हटलं तरी चालेल, त्या ठिकाणी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम एकदम 0 असतो आणि त्यामुळे ते आपण कुठं? बाह्यांबरामध्ये प्लेस करत असतो. ज्या रेडिओ लहरी किंवा बाकी सगळं जे आपलं हे चालतं ते सगळं आयनांबरामधून चालतं. इलेक्ट्रॉनिक्स किंवा रेडिओ हे सगळं आयनांबरामधून चालत असतं. आय होप मित्रांनो हे लेक्चर तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्हाला जर कुणाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा.
धन्यवाद.